नमस्कार, सुंदर माझं कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर आज दिनांक 12/3/2025 आणि आजचा एक दिवस म्हणजे आजची या वर्षातली शेवटची होळी आहे। यानंतर होम लागेल, त्यानंतर मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पालखी सहाणेवर येईल। तर आजच्या होळीचं जे महत्त्व आहे ते विशेष आहे, कारण याला कोकाटी होळी देखील म्हणतात, कारण 9वी होळी आहे, म्हणजे वर्षातली शेवटची होळी आहे। यानंतर होम लागतील। तर आत्ताच आपण जातोय होळीला, त्यानंतर होळी तोडून ठेवलेली आहेच। तर काही ठिकाणी कसं असतं की शिवऱ्याचं जे झाड असतं शिवरं, तर ते लावतात, पण आमच्या इथे आंब्याचं झाड लावतात। आंब्याचं झाड किंवा आंब्याची फांदी 9 दिवस 9 फांद्या तोडतात आणि त्या दहन करतात। तर आत्ता आपण होळी तोडलेली आहे, म्हणजे आपल्या मित्रमंडळींनीच होळी तोडलेली आहे आणि आजच्या ह्यानंतर रात्री होम खेळवला जाणार आहे। म्हणजे होम म्हणजे 25 ते 30 फूट लांब आंब्याचं झाड असतं, त्याला सजवतात, म्हणजे त्याच्या पूर्ण अगदी शेंड्यापासून मोध्यापर्यंत गवत लावतो आणि ते सजवून मग दुसऱ्या दिवशी दहन केलं जातं। तर आत्ता प्रथम आपण पाहूया कोकाटे होळी आणि त्यानंतर मग रात्री जाऊया होमाला। होम नाचवत खेळवत अगदी जिथे होम दहन केला जातो तिथे आणणार आहोत। तर ही आगळी वेगळी एक मजा किंवा आगळी वेगळी परंपरा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता आपण जाऊया कोकाटे होळीला। तर आज कोकाटी होळी आणि कोकाटी होळी नेण्यासाठी आम्ही आलोय बाब्याच्या, म्हणजे शैलेश पेडणेकरच्या हे आवार आहे, तर तिथे आलेलो आहे। हे बाबू कधी तोडलेली आहे? दुपारी तोडलेली आहे होळी आणि आजची शेवटची अंतिम कोकाटी होळी ज्याला म्हणतात। यानंतर उद्या होम आणि साधारण शिमगोत्सवाची सांगता होणार आहे। संध्याकाळची वेळ आहे, काळोख आहे, त्यामुळे स्पष्ट असं दिसणार नाहीये। हे बघा, इथे स्वराज देखील आलेला आहे आणि स्वराज एकटाच उचलण्याचा प्रयत्न। अरे स्वराज, फाक घाल, काहीच नाही, चाव दे। तर ही आमची होळी आहे। होळी कम होम म्हणता येईल याला। आणि आमचे अध्यक्ष जितेंद्र पाटील इथे आहेत आणि उपाध्यक्ष अजित राजवाडकर। राजवाडकर नो जरा इकडे चेहरा दाखवा। नाही जाऊ दे, चेहरा नाही, आपण होलियो। तर होळीमध्ये गवत भरण्यासाठी जरा बंद काढण्याचं काम चालू आहे ते बाबूचं। आणि ही होळी बघा केवढी मोठी आहे, शेवटची कोकाटे होळी। बाबू ही काठी कसली आहे रे बाबू? कापूर भेंडी। कापूर भेंडीचं झाड आहे, त्याच्या ह्या काठ्या म्हणजे तोडलेल्या आहेत। तर थोडंसं आपटलं ना की त्यावरचं आवरण आहे ना ते निघतं सालीचं, आणि त्यामुळे मग ते आवरण जे साल आहे तर त्या सालीने इथे आम्ही बांधणार आहोत। तर हे बघा, या पद्धतीने असे बंद काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर थोडंसं जी होळी आहे थोडंसं हे पसरलेले असतात फांद्या, त्यांना एकत्र करणार। तर या फांद्या पसरलेल्या होत्या त्या एकत्र केलेल्या आहेत। ही जी साल आहे ते म्हणजे आपण जे बांधतो सुंब वगैरे त्या पद्धतीने ते बांधून घेतलेलं आहे। आणि ही आमची होळी एकत्र झाली, वरच्या ज्या फांद्या पसरलेल्या असतात ना त्या एकत्र आहेत। स्वराज एक फाक घाल, काय नाही, स्वराजच्या जीवात काय नाही। हा एक नंबर फाक घातली माणूसने। तर अशा पद्धतीने आम्ही होळी घेऊन जातोय जिथे होळी दहन केली जाते तिथे। तर इथे होळीला पहिला उचलून धरले ती मानसने, त्यानंतर इथे अथर्व आहे आणि इथे स्वराज आणि इथे विराज आणि त्यानंतर तिथे जितू पाटील, इथे श्लोक आहे आणि श्लोक आजच पुण्यातून आलेला आहे खास होळीसाठी। आणि इथे
होळी खेळवणे हा प्रकार चालू आहे। ए फाका घाला तू फाका घाल। अरे फाकासाठी आम्ही वाट बघतोय, काय फाका पण घालत नाही तुम्ही। स्वराज फाक घाल चल। बोल इकडे इकडे बघ। हा बोल बोल बोल। हाय रे तुझ्या जीवात काय नाही रे। आहे जीवात आहे स्वराजच्या। ओके चला तर होळी आता त्या मुद्यावाल्यांच्या जीवात काहीच नाही रे। तर आपण होळी घेऊन जिथे होळी आपण दहन करतो त्या जागेवर आलेलो आहोत आणि इथे जरा होळी त्या खड्ड्यात टाकण्याची जरा तयारी चालू आहे। सगळे बाल कंपनी, छोटे कंपनी आणि आता तुम्ही पाहू शकता आमच्या उपाध्यक्ष आहेत, त्यांचा चेहरा मगाशी त्याने चेहरा दाखवला नव्हता पण आता आपण त्यांना पाहिलेला आहे। आणि हे बघा पुन्हा एकदा बघा ही होळी आणि इथे आहे बाबू, याचं नाव विराज आहे पण विराज बाबू होत असतं माझ्याकडून तर बाबू। तर हे बघा इथे गवत भरतोय वरच्या बाजूला आणि पूर्ण असं कालपर्यंत असं गवत बांधणार जेणेकरून ही होळी इथे आग लागली की पर्यंत पेटत जाईल। तर दरवर्षी प्रमाणे बाबूच ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो आणि आता देखील तोच इथे वरच्या बाजूला हे गवत भरतोय। होलियो हाय रे हाय यांच्या जीवात नाही काय रे होलियो। चला होळी आता उभी राहिलेली आहे, म्हणजे उभी करतायत। चला हे बघा अत्यंत छान पद्धतीने बाबूने होळीला सजवलेला आहे। मस्त गावात ठेवले जरा उरा रे उरा आमच्या देवीचा डोळ्याचा तुरा रे तर फायनली आम्ही होळीला दहन केलेला आहे। ही या वर्षातली शेवटची कोकाटी होळी, साधारण 9वी होळी आहे। 9वी होळी म्हणजे त्याला कोकाटी होळी असं देखील म्हणतात। आज रात्री आम्ही होम आणणार, होम नाचवत खेळवत याच जागेवर उभा करणार आणि म्हणजे आता ज्या पद्धतीने बाबूने गवत लावून सजवलं त्या पद्धतीने सजवणार आणि उभा करणार आणि उद्या सकाळी 8:30-9च्या दरम्यान होमाचं देखील दहन करणार। आणि ही आजच्या या वर्षातली शेवटची होळी कोकाटी होळी। तर इथे होम ठेवलेले आहेत, 3 होम आहेत इथे आणि आता थोड्याच वेळात नाचवत खेळवत आपण ते जिथे होळी दहन केली जाते तिथे नेणार आहोत। सगळे मंडळी हळूहळू जमत आहेत आणि आता थोड्याच वेळात आपण हा होम घेऊन निघणार आहोत।
तर आपण होम आता भंडारवाड्यातून आता घेऊन जातोय खालच्या दिशेने आणि इथे सगळे आपली मंडळी जमलेली आहेत. विशेषतः बाबू एकदम स्ट्रॉंग तेजीत आहे आणि 1 नंबर बाबू तेजीतच आहे. आणि 2 नंबर बाबू आणि इकडे 1 नंबर बाबू, दोघेही बाबू आणि इकडे बाबा देखील आम्ही तेजीत नाही, तेजीत. आणि हे खरंच 1 नंबर चिमगा 1 नंबर चिमगा म्हणजे एकदम सळसळतं रक्त यांच्या अंगात आहे आणि एक वेगळं नृत्य आपल्या समोर ते पेश करत आहेत. तर बाबाजी, तर बाबू काय सांगशील या आपल्या चिमक्याबद्दल? आज आपला चिमक्याचा दिवस आहे. एकदम सगळे आनंदाने आपण नाचायचंय, गायचंय आणि आपला चिमका उत्सव जो कोकणातला पारंपरिक उत्सव आहे तो आपण साजरा करायचा आहे पूर्ण. त्यासाठी सर्वांनीच आपल्याला मेहनत घ्यायची बरोबर आणि आनंदाने पूर्ण नाचायचं बरोबर. आणि तुमचा हा उत्साह तुमच्या नाचण्यातून आम्हाला दिसतोच आहे. इकडे बाबू आहे, इकडे पण बाबू आहे. दोन बाबू आहेत आणि फुल मजा करतोय आम्ही, फुल एन्जॉय करतोय. ही मजा पुढल्या वर्षी येणार जीवात नाही काय रे. या मयूरच्या जीवात नाही काय रे. फुल ऍक्टिव्ह. आणि या बाबू शेंड्यावाल्याच्या जीवात नाही काय रे. होलिओ. काय रे हा या होळीवाल्यांच्या जीवात नाही काय रे. होलिओ होलिओ. आणि इकडे शेंड्यावाले दोघंच आहेत रे. होलिओ. चला फायनली होम ते 2 होम होते ते गेलेले आहेत आणि आपला हा 3रा होम आता आपण जिथे होळी दहन होते तिथे घेऊन चाललोय. सजवणार आणि त्यानंतर मग तो उभा करणार. आणि ही सगळी आपली मंडळी तर इथेच या खड्ड्यात थोड्या वेळाने आपण होम उभा करणार आहोत. तत्पूर्वी इथे होम सजवण्याचं काम चालू आहे. इथे गवत पूर्णपणे या होमाला असं सजवणार आहे गवताने. आणि आमची सगळे मित्रमंडळ इथे होम सजवण्याची तयारी करतायत. म्हणजे तयारी सुरू झाली आहे. त्या बाजूला तिकडे गवत आहे आणि हा पूर्ण जो शेंडा आहे त्या शेंड्यामध्ये हा गवत भरतात ते बघा. आणि ते काम सुनील करतोय हळू. काय म्हणायचं तुटला सुटला काय तर सुटला. पूर्ण शेंडा आहे आणि यामध्ये गवत भरणार पूर्ण. आणि या पद्धतीने असं पूर्ण होमाला गवताने सजवणार. आणि फायनली आपला होम सजवून झालेला आहे. आणि हे प्रत्येक जण इथे होम उचलायची तयारीत आहेत.
आणि उभा करायचा. आणि इथे सुनील डेलका घेऊन आहे आणि इकडे स्वप्नेश आणि जितू. चला हळू 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 हळू. आणि चला आणि डेलके बहादूर सगळे हे बघा. आणि शेवटला 2 डेलके वाल्या तिकडे. आणि फायनली हो उभा होता आपला. सावकाश पाहिजे बघा. गेली ना खाली समोर माझ्याकडे तुझ्या इथे खड्डो बरोबर आहे काय कमी केला बरोबर आहे. वाकडा आहे ना खाली काढायची मी पाठी धरून तिकडे परत आधी. तर सर्व मंडळींनी होम सजवलेला आहे. बापू ये इकडे. आणि उद्या सकाळी या होमाला आपण दहन करायचंय. आणि ही सगळी मंडळी आहेत. आमचे अध्यक्ष जितेंद्र पाटील. आणि आता थोडाच वेळात सगळं फोटो सेशनचा कार्यक्रम होणार आहे. हे हो आमचे अध्यक्ष जितेंद्रजी पाटील. आणि उपाध्यक्ष कुठे दिसत नाहीयेत. उपाध्यक्ष आमच्या इथे मागे अजितजी राजवाडकर. आणि ही सगळी आपली पूर्ण टीम सगळी मंडळी आहेत. आणि एक इथे राहिलेला आहे आपला मित्र. ओके फोटो घेतो आता मी. तत्पूर्वी थोडस पुन्हा एकदा शुभ सकाळ मंडळी. आता आपण इथे जिथे होम लागतो तिथे आलेलो आहोत. आपल्यासाठी सगळी मंडळी प्रतीक्षा करत होती कारण आपल्याला थोडासा उशीर झाला. पण असो आता तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळत असेल कशा पद्धतीने होम सजवला आहे तो. तिकडे नको तिकडे मधोमधी एकत्र राहा. एकत्र राहा सगळे एकत्र राहा. काका या. हाय हाय पळू नको ते आमचा पिंटू. तर अशा प्रकारे इथे होम दहन करण्यात आलेला आहे. आताच होमाला आग देण्यात आलेली आहे. तर ही बाकीची मंडळी इथे. व्हिडिओ केलास ना. व्हिडिओ नाही केला पाठवा मला. तर आताच आपण बघितलं की होमाला अग्नी दिला किंवा होम दहन केला. काल आपण कोकाटे होळी बघितली. काल रात्री कोकाटे होळी दहन केल्यानंतर आपण होमाला गेलो. होम म्हणजे साधारण कसं असतं प्रत्येक ठिकाणी थोड्याशा गाव तशा परंपरा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. तर काही ठिकाणी शेवरीचं जे झाड आहे तर ते उभं करतात, त्याला सजवून मग अग्नी देतात किंवा दहन करतात. पण इथे मालगुण भंडारवाड्यामध्ये किंवा मालगुणच्या बहुतांशी परिसरात आंब्याचं झाड असतं तर त्याला दहन केलं जातं किंवा आंब्याची जी फांदी असते तर ती लावतात आणि त्यानंतर मग तिचं दहन केलं जातं. तर आज साधारण 25 ते 30 फूट आपल्याकडे आंब्याचं जे झाड असतं सरळ सोड तर त्याला
सजवलं म्हणजे काय, थोडंसं गवत वगैरे लावून तर ते जिथे होळी किंवा होम दहन केला जातो तिथे उभं केला जातो आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी होमाला दहन केला जातो. तर असेच सगळी मंडळी एकत्र असतात. शिमगोत्सव सुरू आहे आणि शिमगोत्सवाची सांगता साधारण आता होम जेव्हा लागतो त्यानंतर त्याच रात्री संपूर्ण गावाचा सुरमाड जो आहे, तर सुरमाड जिथे मेन सहाण असते पालखीची, तर तिथे नेऊन उभा केला जातो आणि त्यानंतर मग पालखी देखील गावभ्रमंतीसाठी किंवा प्रत्येक भक्ताच्या घरी जाते त्या भक्ताला दर्शन देण्यासाठी. तर असा एक आगळा वेगळा शिमगोत्सवाचा सोहळा आपल्या या कोकणात पाहायला मिळतो. साधारण पालखी गेल्यानंतर मग या शिमगोत्सवाची सांगता होते. तर आज आपण होमाला देखील आग दिलेली आहे आणि आता थोड्या वेळाने प्रसाद देखील करणार आहेत आणि तो आपल्या ह्या वाडीत वाटणार आहेत. तर असा होता एक आगळा वेगळा शिमगोत्सवाचा सोहळा. तर पुढच्या वर्षी नक्कीच आपण ह्या शिमगोत्सवाची वाट बघत असतो, कारण कसं आहे कोकणातला चाकरमानी आहे तर तो आवर्जून का होईना या शिमगोत्सवासाठी येत असतो. त्यानिमित्ताने सर्व परिवाराशी त्याची भेट घडत असते आणि मित्रांशी देखील त्याची भेटीगाठी घडत असतात. तर अशा एक आगळा वेगळा शिमगोत्सवाचा सोहळा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणारच आहे. यानंतर पालखी जेव्हा येईल तेव्हा पालखीचं दर्शन देखील आपण घेणार आहोत आणि प्रत्येकाच्या जेव्हा घरात पालखी जाते तर तो देखील एक आगळा वेगळा नृत्याचा सोहळा आपण पाहणार आहोत. तर आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.